सारंग वाघमारे सुपुत्र असे मान्यवर आहेत. याच कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे काही विद्यार्थी आहेत त्यांचे सत्कार ठरलेलं आहे. या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यापूर्वी तत्पूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे बालाजी माने सर यांना त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं काय नियोजन आहे ते थोडंसं लातूर आणि आधार सामाजिक संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आम्ही पत्रकारांचा सन्मान हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तसं पाहता संस्थेच्या अंतर्गत जे व्यक्तीचे सत्कार सोहळे होतात त्यात आम्ही सर्वप्रथम प्राचार्यापासून सुरुवात केली. जवळपास प्राचार्यांना आम्ही बोलवून आम्हाला शक्य तेवढ्या प्राचार्याला बोलून आम्ही त्यांचा सत्कार आणि आमचं राजश्री फाउंडेशन काय करणार, आधार सामाजिक संस्था काय करणार, आमच्याकडे अशा पद्धतीचे 10 सत्कार आम्ही त्याचं नियोजन केलं. त्यामध्ये हा दुसरा सत्कार आहे. पहिला सत्कार प्राचार्य, दुसरा सत्कार ही जे बनवतात अशा लोकांचा आणि तिसरा सत्कार हा पत्रकार बंधूंचा ठरला. आमचं भविष्य लातूरमधील डॉक्टर्स असतील, लातूरमधील प्रशासकीय अधिकारी असतील, लातूरमधील वकील मंडळ असेल, लातूरमधील पोलीस कर्मचारी असतील, अशा आणि काही म्हटला वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या त्या उत्कृष्ट व्यक्ती आणि शोधून अशा लोकांना आमच्याकडे घेऊन येऊन आम्ही त्या ठिकाणी आमचे विचार एकमेकांना सत्काराच्या पाठीमागे आमचे विचार आणि त्यांचे विचार याबद्दलची चर्चा करून अशा पद्धतीनं आम्ही लातूरमध्ये एकमेकांमध्ये आम्ही गुंतवणूक करत आहोत. तर त्यामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये खास करून पत्रकारासाठी जे सन्मान सोहळा केला त्याचं नियोजन म्हणजे पत्रकार हे समाजाचा आरसा असतो. जे समाजामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही घटना घडतात त्या सर्व घटना हे लोक आपल्या शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये किंवा व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मांडणी करतात आणि देशाची जे हे जे आहे अर्थव्यवस्था असते, लोकशाही असते, हे वाचवण्याचं काम करतात. म्हणून राजश्री फाउंडेशन अशा ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत अशा व्यक्ती निरखून त्यांचा एक खारीचा वाटा एवढा सत्कार या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो. पत्रकारांना आणखी म्हणजे काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या सुद्धा हे न भीता न कुणाला बळी पडता कुठल्याही ह्याला ते काम करतात. म्हणून त्याही उद्देश पाठीमागे ठेवून त्यांचा सरकारी अस्पताल व्हावा अशा पद्धतीनं संस्थेचा मानस आहे. पत्रकारांचं बरंच मोठं योगदान आहे, चौथा खांब म्हणून उभा आहे. पत्रकारांनी अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीने समाज, देश ह्या सगळ्या गोष्टी घडाव्यात आणि त्यांचंही भविष्य उज्ज्वल व्हावं या हेतूनं आम्ही या ठिकाणी या 2 संस्थेच्या मार्फत केलेला आहे. पत्रकारासाठी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करत आहे. शब्दांनी केले प्रहार धाडसी, शब्दांनी केले प्रहार धाडसी, झुंजार समाज सुधारणा, निर्धार विचारांत बळ, झुंजार समाज सुधारणा, निर्धार विचारांत बळ, शब्दांना धार, सुरक्षित शिल्पकार, शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार, झेप मुरुडाची नजर सभोवा, असत्याचा केला संहार, हाती लेखणी तलवार. अशा पद्धतीनं या पत्रकार मंडळीसाठी या ठिकाणी 2 ओळी सांगतो. मला या ठिकाणी 2-3 पात्र
या ठिकाणी सांगायचे आहे. आपण समाज या ठिकाणी घडवतोय, देश घडवतोय आणि त्याच्या पाठीमागे आपले विचार हे विविध स्तरातून आपण मांडताय. हा विषय घेऊन आणि तुमच्याजवळ आलो. आता बाब अशी राहिली की राजश्री फाउंडेशन आणि आधार सामाजिक संस्था ह्या दोन संस्था काय करतात, तर त्याच्यामध्ये थोडीशी माहिती द्यावी या उद्देशाने मी या ठिकाणी सांगतो. राजश्री फाउंडेशन संस्था ही ज्या पद्धतीने उभी राहिली, आम्ही ग्रामीण भागामध्ये सुरुवात MSIT पासून केली. ग्रामीण भागामध्ये तितका रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणून आम्ही शहरी भागामध्ये 2023 मध्ये 5 एप्रिल 2023 मध्ये हे युनिट उभा केलं. कुठल्याही पद्धतीचं आर्थिक पाठबळ नाही, कुठल्याही पद्धतीचं राजकीय पाठबळ नाही, कुठल्याही पद्धतीचं मोठे वारसे नसताना या ह्याला संस्थेला उभं करण्याचं या ठिकाणी निश्चितपणा केला. सुरुवात आमची MSIT पासून होती, परंतु आमच्याकडे ऑनलाईनच्या जे निरीक्षण आहे किंवा ऑनलाईनच्या गोष्टी चालत होता त्या फार बारकाईनं या ठिकाणी चालत होत्या. त्याच्यामध्ये आम्हाला काही MSIT सोबत एक कोर्स त्या ठिकाणी हे घेतो. आता MSITचे आपले सेंटर मुंबईला पण आहेत, इथं पण आहे. मुंबईच्या काही ठिकाणी चालतात, 2 ठिकाणी इथं पण चालतं. सोबत आम्ही आता असं म्हणलं की हँडीक्राफ्टचे सण आम्ही त्याच्यासोबत तयार झालं आणि अचानकपणे रात्री अशा पद्धतीचा फोन आला की आम्ही येतोय भेट घ्यायला केलं. तर हे सर अचानक आल्यामुळे आम्ही संस्था म्हणजे ह्या पण त्या ठिकाणी त्याच्यासोबत तयार झाले. दुसरी गोष्ट राजश्री फाउंडेशनच्या अंतर्गत आमच्याकडे कॉन्सेप्ट होता जे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्फत कृषी मंत्रालय भारत सरकारच्या जे CSC सेंटर आहे त्याच्या मार्फत आपल्याला ते मिळालेलं आहे. महाराष्ट्रात हे 3रं सेंटर आहे, मुंबई, पुणे आणि लातूर. याच्यामध्ये भारतातून फोन येतात, पूर्ण जम्मू काश्मीरचे येतात, ओडिशाचे येतात, राजस्थानचे येतात. अशा पद्धतीनं आमचे हे जे एजंट आहे हे कॉलवरती बोलतात आणि त्यांचं आधार कार्ड घेतात आणि त्याला त्याची माहिती त्या पोर्टलवरून पुरवली जाते. फोटोशॉपचे जवळपास 90 दोन आमच्याकडून माहीत झाले. 30च्या काय होतात, 30चे दोन त्याच्यानंतर ब्युटी पार्लरची संपवलेली आणि 120च्या 2 बॅचेस अशा पद्धतीने स्किल इंडियाच्या मार्फत 420 लोकांना प्रशिक्षण, 240 लोकांना क्राफ्टच्या मार्फत आणि MSIT वगैरे तर अशा पद्धतीने चालतो. रोजगाराच्या संदर्भामध्ये आमच्याकडे हे काम करतात. छोटंसं त्या फाउंडेशनचा आधार त्यांना देतो आणि हे सगळं एकमेकांना माहिती व्हावी तर आम्ही ही गोष्ट प्रसिद्ध न करता ते या ठिकाणी चालतंय एवढं त्याच्यामध्ये लक्षात असावं. आणि जेव्हा केव्हा आपल्याला आणखी 2-3 गोष्टी आमच्या पाहिजे झाल्याच्या नंतर आम्ही हे जे ग्रुप करणार आहे, आज पत्रकार असतील, प्राचार्य मंडळ असतील, मुख्याध्यापक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, मुंबईचा आमचा एक प्रोग्राम आहे त्याला पहिलं तयार झालं आमचं आधारच्या ग्रुपसोबत, जिथं की धारावीमध्ये जे प्रोग्राम चालतात त्या ठिकाणी आमचं पहिलं तयार झालं. ज्याच्यामध्ये स्किल व्हॅलिडेशनचं काम आपल्याला आपल्या संस्थेला पण पहिल्या स्वरूपात मिळालेलं आहे. तर तेही काम त्या ठिकाणी पुढे झालं. तर मुंबईचा कार्यक्रम आणि लातूरचे या सर्व टीम आपल्याला त्या एका दिवस मोठा कार्यक्रम घेता येईल या उद्देशाने आम्ही ह्या सगळ्यांचं गुंतवणूक या ठिकाणी करत आहोत. अशा पद्धतीनं या ठिकाणी फाउंडेशन काम करतं. आधार सामाजिक संस्था त्यांची आता या ठिकाणी ज्युनियर, सिनियर आणि प्ले ग्रुप अशा पद्धतीने 3 ग्रुप चालतात. 2 वर्षापासून चांगल्या पद्धतीने दूरसूचक मिळावा आणि त्याच्यानंतर सामाजिक पण कार्यक्रम त्यांनी हे करतात. शिक्षणामध्ये वगैरे तुम्हाला कमी जास्त प्रवेश असतील, आर्थिक मदत असेल त्यांच्या लेवलच्या आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करतात. भविष्यात तीही शाळेच्या
येऊ इच्छिते अशा पद्धतीने ह्या प्रमुख संस्था आहेत या ठिकाणी काम करतात. हे आपल्यासाठी मी 5 तारखेला सत्कार करण्यात येत आहे. मी आणि रेश्मा कांबळे सरांचा सत्कार करत आहोत. सरांनी मी सोबत या तुमच्या सोबत खूप आनंदाचा क्षण आहे. आनंद या की कार्यक्रमाला जात नाही आणि त्यांच्यानंतर जास्त नाही मी पण क्वचितच कार्यक्रमाला जातो, निवडक कार्यक्रमाला जातो. कारण कसं अनेकांची माझं लोकल चॅनल होतं आपलं आणि लोकल चॅनल असताना सरांना माहिती की अनेकांची इच्छा असायची की आम्ही कार्यक्रमाला जावं, त्यांच्या लोकल चॅनलवरती बातमी करावी आणि ती दाखवावी. आणि मी कार्यक्रमाला गेलो की माझ्यासोबत कॅमेरामॅन असणार, ती बातमी येणार, एक समीकरण होतं.
त्या काळामध्ये अनेकदा मी इकडे बऱ्याच शाळांमध्ये येऊन गेलेला. बोलण्यासारखे तर खूप आहे, पण 2-3 छोट्या गोष्टी बोल. दिल में रखना है तो दिल से रखना, तो दिल रखने की काय क्या बात आहे. की आपण प्रेमाची माणसं आहोत आणि प्रेमानं तुम्ही मला या ठिकाणी आठवण केली. त्यामुळं ज्या प्रेमानं आनंद फोन करत होते, ज्याप्रमाणे आनंद तुम्ही मला पार्श्वभूमी सांगितली, तर त्या दिवशीपासूनच मी मला ठरवलं होतं की आपण काही दाखवू या कार्यक्रमात आवर्जून मी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की हे जे इन्स्टिट्यूट आहे पाहिल्याच्या नंतर की आपल्या माणसाचं एवढं मोठं इन्स्टिट्यूट लातूरसारख्या ठिकाणी कार्यरत आहे, त्याचा एक अभिमान आम्हाला. आपण जे काम करतो हे कुठं समोर आलं पाहिजे, त्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या समाजापर्यंत पण गेल्या पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नरत राहूया. या पुढच्या काळामध्ये बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळही नाही आणि सर्व मान्यवर बिझी आहे. त्याच्यामुळे आपण नंतर कधी तर शिवाजी चौकामध्ये काम करण्यासाठी उभारलेला जो मजूर आहे, तो मजूर स्वतःला संध्याकाळी मजुरी किती मिळेल, घरी जाऊन तुम्ही काय खायला घेऊन जाऊ याच्या विवंचित असताना लेकराच्या ऍडमिशनसाठी ऑनलाईनचा फॉर्म कधी भरणार आहे, भरू शकेल का, याबाबतही आपण विचार करणं गरजेचं आहे. शासनाचा विचार करणार नाही. त्यामुळं एक चळवळीतले लोक असे निघाले पाहिजे किंवा ज्या लोकांना याची गरज आहे त्या गरजा भागवण्यासाठी आपण या पुढच्या काळामध्ये काम कसं करता येईल याचा देखील आपण विचार करूया. आत्ताच बोलताना खूप आहे, खूप गोष्टी चर्चा आम्ही करतो, नंतर कधीतरी या विचार आपण बसूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट मामा सर्वांना आपण या ठिकाणी बोलवलं. आपण माने सरांनी सांगितलं की तुम्ही जे समाजातले थिंक टँक आहे, जे क्रीम आहे, यांना जे एकत्र बोलून त्यांचा गुणगौरव करत आहात आणि त्यांच्याकडून आयडिया घेऊन तुमच्या जे काही मोठं काम करतात त्याबद्दल इंटरॅक्शन तुम्ही घडवतात. अनेक लोक काम लपवून अनुदान कसं आणावं या भानगडीत असतात, पण तुम्ही तुमचं काम पाहण्यासाठी इथं बोलत आहे. खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन मी या ठिकाणी करतो. आमचा जो काही सन्मान केला आहे त्याबद्दल मी आमच्या ऋणात राहील, कारण तुम्ही घरचे म्हणून आमच्या या ठिकाणी सन्मान केला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि शेवटी आपल्या सर्वांचे आभार मानतो. सन्मानित करण्याचा केलेला आहे. यासंबंधी हा विचार व्यक्त करत असताना सर्वप्रथम शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. आणि लातूर एक शैक्षणिक क्षेत्रातलं नावाजलेलं शहर, जे पूर्वी उदगीरला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जायचं, त्यापूर्वी अंबाजोगाईला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जायचं, पण आजच्या काळामध्ये लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नमध्ये केवळ शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचाच हिस्सा नाही आहे, तर या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणारे आणि काम करत असलेले आणि अनेक संघर्षाला सामोरे गेलेले पत्रकार बंधू सुद्धा आहेत. या पत्रकारांचा हा सन्मान राजश्री फाउंडेशन आणि आधार सामाजिक संस्थेमार्फत केला जातो. यामध्ये सर्वप्रथम धनराज कांबळे आणि धनंजय कांबळे आणि प्राध्यापक रवी सुरवसे आणि या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं काम करणारे बालाजी, जे अंबुलगा गावचे सरपंच होते आणि तिथूनच त्यांना तरी कलाटणी मिळाली, पण सर बोलावला, पत्रकारांचं कौतुक केला आणि आम्ही त्या ठिकाणी अशाच पद्धतीने आणखीन एक कार्यक्रम घेऊ इच्छितो. सार्डेकर सरांशी आम्ही बोललेलं आहे की ज्या ज्या संस्था चालकांनी आमच्या प्राचार्य साहेबांना खुर्चीवर बसण्याचं त्या ठिकाणी सन्मान दिलाय, संधी दिली, अशा या संस्था चालकांचाही भविष्यामध्ये आम्ही सत्कार करू इच्छितो आणि हा एक विचार त्या ठिकाणी पुढे आम्ही घेऊन येतो. अशाच पद्धतीचे हे जे काही उपक्रम आहे आपणही पत्रकार म्हणून आम्हाला सांगत राहावं. बाळहोळीकर आम्ही नेहमी चर्चा करत असतो, एक ज्याला आपण जसा हाडाचा शिक्षक म्हणतो, हनुमंतराव हाडाचा शिक्षक म्हणतो, एक हाडाचा पत्रकार म्हणून आम्ही जाऊन बाळहोळीकर यांना समाजामध्ये मानवतावादाची पेरणी करून तुम्हाला सर्व गोरगरीब जनतेला, या सगळ्या विश्वामधल्या दुर्बल घटकांतील सर्व व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न 2500 वर्षापूर्वी ज्यांनी केला ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. तथागताचा हा जो विचार आहे, मानवतावादी विचार, हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी अथक असा परिश्रम घेतले, खूप हाल अपेष्टा काबाड कष्ट केले.
आणि त्याचा परिपाक म्हणून या देशाला भारतीय संविधान दिलं. ते या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव विश्वमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्रपणे अभिवादन करतो. आज राजश्री फाउंडेशन आणि आधार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या लातूर शहरातील किंवा लातूर जिल्ह्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, जे आंबेडकरी चळवळीशी ज्यांचा निकटचा असा संबंध आलेला आहे, अशा सर्व पत्रकार बंधूंना या दोन्ही संस्थांनी एकत्र केलं आणि त्यांचा सन्मान सोहळा या इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पत्रकारांचा सन्मान ही जी बाब आहे ती माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकार बंधूंचं सहकार्य हे मला सातत्यानं लाभलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचा मला सकाळी फोन आला सुरवसे सरांनी, सर असा आपण कार्यक्रम घेत आहोत. मी अशा कार्यक्रमाची वाटच बघत होतो की ह्याचा सन्मान कधी करता येईल मला, कारण मलाच तुमचा सन्मान करायचा आहे. सुरवसे सर या आधार संस्थेचे सेक्रेटरी आहेत, सचिव आहेत आणि आमचे आजच मला माहित झालं आनंद माने सर की साहेब मितभाषी माणूस आहे हा, म्हणजे जेवढं आपण बोललो तेवढंच ते बोलतात बघा. पण त्यांनी कधीही मी मागच्या कार्यक्रमाला आलो होतो त्यांच्या पेपरला बातमी पण वाचली, पण हे कधी सांगितलं नाही की हे माझे मोठे बंधू आहेत. आज सांगितलंय बघा, आज मला खूप आनंद आज म्हणजे बघा, म्हणजे एवढं चांगलं काम चालू असताना सुद्धा आपल्या भावाविषयी काही सांगावं वगैरे असं कारण भावाचं एक वेगळं कौशल्य आहे, भावाची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि म्हणून तो त्यांनी तो सन्मान मला कदाचित सांगितलं नसेल पण आज माहीत आहे. खरं तर या संस्थेचा मानव तेवढा आभार कमी आहे, कारण त्यांनी पहिल्यांदा क्रीम लोकांना एकत्र करून आपल्याला पुढं मुंबईला काय करता येईल या गोष्टीचा विचार तुम्ही केला आणि त्या विचारातून प्राचार्यांना तुम्ही एकत्र करून, मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही एवढे प्राचार्य एकत्र येऊन सन्मान सोहळा जो झाला आहे तो तुमचं खरं कौतुक करतो. आता दुसरा जो या क्रीम मधला भाग जो आहे तो पत्रकारांचा आहे आणि आज तुम्ही बघत असाल पत्रकारांची जी भूमिका आहे ती फार महत्वाची मला असं वाटायला लागलं. त्यामध्ये अलीकडे थोडा सोशल मीडिया जास्त अकरा पद्धतीनं होत आहे तो आपण बघू, परंतु या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य मात्र आजही हे यांच्यामुळे जे आहे ते टिकून आहे आणि तुम्ही त्यांचाही सन्मान ज्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आज केला. रील्सने सगळे तुम्ही बोलवलेले, आज रील्स फार प्रसिद्ध झाली. म्हणजे परवा आमच्या इथे मुंबईवरून त्या एक व्यक्ती आला होता, त्यांनी काही गोष्टी देशाबद्दलच्या विचारल्या, त्या त्यांना पोरांना सांगता आलेल्या नाही. पण भाग्यश्री हॉटेलमध्ये सध्या काय चालू आहे, त्याला कुठं मारलेलं आहे, कसं सगळं सांगितलं बघा. म्हणजे बघा मुलं काय बघतात आणि देशाबद्दल काय चालू आहे काहीच नाही त्यांना. आणि म्हणून रील्स पण तुम्ही त्यांनाही एकत्र केलं. पुढच्या वेळेस तुम्ही ऍडव्होकेट लोकांना एकत्र करणार आहे. माझी विनंती आहे की जे विद्यार्थी आहे बघा, खूप छान विद्यार्थी लातूरमध्ये, त्यांना एकत्र करा, उद्योजकांना एकत्र करा, म्हणजे अधिक आपल्याला चांगलं काम करता येईल. खरं म्हणजे या पत्रकारांविषयी माझ्या मनामध्ये खूप आदराची भावना आहे, कारण यवतमाळ सारख्या गोंधळी किनी गावावरून आलेला एक छोटासा मी विद्यार्थी होतो या लातूरमध्ये. पण ह्या लातूरमध्ये आल्यानंतर मला जे सर्वसामान्य लोकांना बचत गटाच्या माध्यमातून जे पोहोचवतं केलं, त्या पोहोचवण्यामध्ये या सर्व पत्रकार बंधूंचा मोठा सहभाग आहे. राजहंस कांबळे सरांना ते माहिती आहे की त्यांना बचत गटाबद्दल कोणी विचारायला आलं तर त्यांनी माझं नाव सांगितलं आहे आणि बऱ्याच खेड्यावर मी गेलेलो आहे. खेड्यापाड्यामधल्या आता अलीकडे मात्र जाणं होत नाही, त्या महिला बचत गटाची पण चांगली सेवा मला करता आली. आणि मला खरं जर उभं फोन केलं असेल की तुम्ही आहे म्हणून सांगत नाही, मी कुठेही सांगतो नाही की मला जर लातूरमध्ये उभं केलं असेल. खरं तर असं मी ऐकलं होतं की बा बाहेरच्या व्यक्तीला थोडं लातूरमध्ये उभं करण्यामध्ये थोडंसं अडचणीचा भाग होता, असं मी ऐकलं होतं बरं का.
पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य म्हणून काम करतोय. हे माझं हा कार्यक्रम जो आहे तो माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. मला या सगळ्यांना बोलवायचं आहे, पण आता त्याची अजून वेळ आलेली नाहीये. नाही तर या सगळ्या पत्रकार बंधूंना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे मला सन्मानित करायचं आहे, ज्यांनी मला खूप छान मदत केलेली आहे. पण काय माहिती असेल की माने सरांना असं वाटलं की गवई सरची इच्छा आपणच पूर्ण करून टाकू आणि सुनील गायकवाड सरांना काय वाटलं काही माहित नाही. आता गवई सर आहे ना, घ्या मग त्यांच्या हातूनच करून. मला असं वाटतं की हा पत्रकार जे आहे हे नेहमी दुसऱ्याच्या सत्कार समारंभाला फार वेळ जातात. तुमचे हनुमंतराव म्हटले बघा की सर मी फारसा कार्यक्रमाला जात नाही, जी प्रयत्नची, पण खरं आहे त्यांचं. कारण त्यांच्या मनामध्ये स्वतःच्या सत्कारापेक्षा, स्वतःच्या सन्मानापेक्षा इतरांचा सन्मान कसा केला पाहिजे आणि इतरांचा सन्मान हा लोकांसमोर कसा आला पाहिजे हीच त्यांची सातत्यानं भूमिका राहिली आहे. पण आज या दोन्ही संस्थांनी तुमच्या कामाची पावती म्हणून सत्कार केला, त्याचा मला फार आनंद आहे.